नालायक मित्रद्रोही इकडे बाहेर. मी एवढा तुझ्याकरता जीवाचा आटापिटा करतोय आणि तू माझी बदनामी माझ्या बायको समोर करतोस. अरे झोपेच्या गोळ्यातले हे सांगून टाकलंस. कसं होईल आता माझं? तू तिथं बरोबर झोपेची खून करत मग सांगितलं. अरे म्युन्सिपाल्टीच्या गटारा ती खूप तू झोपेत काहीतरी बनवलास अशी होती रे. माझा चांगला संसार विस्कटलास आणि सगळं पैशासाठी फक्त. नाही बरं मी पैशासाठी असलं काही करणार नाही. अरे पैसे काय एक वेळ गेले तरी चालतील पण तुझ्यासारखा मित्र घालून मला चालेल का? आय एम रिअली सॉरी. ठीक आहे आय एम ऑल्सो सॉरी. हे बघ चांगला मित्र कधीही मिळणार नाही पण मित्राकरता मी तेही सहन करेन. बोल चल आता काय करू? तू पुन्हा त्या सनलाईट हॉटेलमध्ये जा. ती काय म्हणते ते जरा विचार ना आणि हो म्हणाली तर मला फोन कर. ठीक आहे मी जाऊन बघतो पण तू दुसरी काहीतरी सोय बघून ठेव. दुसरी सोय? हो बरं एक काम कर मला 101 रुपये दे. 101 कशाला? सिगरेट विकत घ्यायला. सिगरेट करता 101 कशाला लागतात? अरे 101 म्हणजे 100 रुपये सिगरेटला आणि वरचा 1 रुपया माचीसला. सकाळी म्हणालास ना सिगरेट विकत घेऊन ओढायची सवय ठेव. तीच करणार मी आता. जे पैसे सिगरेट माझे. चांगलं मित्र काय नाही करता. मित्राकरता स्वार्थ त्याग करणार म्हणे. दुसरी सोय बघा. दुसरी सोय मल्हारी. काय मल्हारी? हा जी सर. काका आलं का? काकूंना आणू? अरे तुम्ही देशावरचे लोक धनाला विठ्ठल समजता ना? वयची कधी कधी पांडुरंगी. धना करता तुम्ही काय वाटतं ते कराल. करणार की हा काम सरळ हाय नव. अरे काम अगदी सरळ आहे. बटन दाबलं की लाईट कसा ऑन होतो तितकं सरळ. आता हे छोटस काम तू जर का केलंस ना तर तुझ्या बाईसाहेबांचं कल्याण होईल. माझं कल्याण होईल आणि तुझं तर होईलच होईल. काय खोपिया काय ना त्यांना जरा तिथे मल्हारी. ए मल्हारी मावशी सामान राहू दे ग. मी मल्हारीला पाठवतेय. मल्हारी. ए मल्हारी. घरात सामसू कुणी दिसत नाहीये. छे दमले बाई अवकड्याने. चांगलं कॉलिंगपॉंगला थंड हवेच्या ठिकाणी राहायला मिळालं असतं तर नेमका त्या तापी नदीला पूर आला. जाऊ दे ग. सुरत पर्यंत जाऊन आलो ना. खरं म्हणजे मी माझ्या घरी आली आहे ना ह्याचाच आनंद होतोय मला. तुझा ना मधू आधीपासूनच नन्नाचा पाढा होता म्हणूनच जायला मिळालं नाही बघ. मावशी तू जरा गेस्ट रूम मध्ये जाऊन आराम कर बरं. मी मल्हारीला सांगते सामान आणायला. तेवढं बाहेरचं सामान आत घेऊन ये. हो सांग. हॅलो कोण? ठेकणे. काय काम आहे? मिसेस गोडांबे झोपे तू जाग्या झाल्या का? म्हणजे केव्हा? दुपारी? नाही मी सकाळीच बाहेर गेले होते. काय? गिरीशच्या बहिणीला हिस्टेरिया? शी काय माणूस आहे. कोणाचा फोन होता? काही कळत नाहीये ग. कोणी ढेकणे नावाचा माणूस आहे. तो म्हणतोय मिसेस गोडांब्यांना संध्याकाळी चक्कर आली होती. त्यावेळी गिरीशची बहीण पण होती म्हणे इथे. तिला हिस्टेरियाचा अटॅक आला होता. मधू अगं गिरीशला बहीण कुठे आहे? नक्की काहीतरी पाणी मुरते बघ. मावशी मला सुद्धा काही कळेनासं झालंय. हे बघ तू जरा आराम कर. मी वरती गिरीश का पाहते. बघ बाई. मावशी प्लीज. मल्हारी माझं सामान बाहेर आहे ते जरा घेऊन ये. तुम्ही परत आलात का? वा वा वा. वरती कोणी बाई होती का रे? तुम्हीच नाही तिला झिंजा धरून बाहेर शान हाकललं. मी आणि काय शोभा ताईच्या पण होत्या नव्ह का? तो कोण? ती बाई. तू आलीस का? बरं झालं. मला वाटलं रागावून येणारच नाहीस. अहो आपल्या माणसावर कोणी रागावता का? आणि रागावता तर प्रेमानं. हे काय कोणी बघितलं म्हणजे? बॅग कुठे ठेवायची ही? नाही म्हणजे गेस्ट रूम मध्ये की बेडरूम मध्ये? हे ना गेस्ट रूम मध्येच ठेव. अहो पण आता ते काकांना जागा द्यायची आहे ना. मग असं कर हे सामान वरती माझ्या बेडरूम मध्ये ठेव. वय वय तसे पण ती 4 दिवस रिकामीच राहणार आहे. बायसेप करतेस तू. बरोबर. मल्हारी माझी बॅग इथेच ठेव. का? मी गेस्ट रूम मध्येच राहील. काकांना ठेव बेडरूम मध्ये. काय हो बळवंत काका आलेत? हो ना. मग त्यांनी जरूर एखादा जनावर बरोबर आणलं असणार. हळू बोल. या खेपेला त्यांनी कुत्री बरोबर आणले. कुत्री? तिला